काय कमी आहे माझ्यात? कुठं कमी पडते मी? रंगरूप आहे, देखणी आहे, नवऱ्यावर एवढं प्रेम करते, बायको म्हणून, सून म्हणून घरातली सगळी कर्तव्य पार पाडते, तरी माझ्या नवऱ्याला बाहेर जाऊन शेण खायचंय का? त्याला माझ्यापेक्षा जास्त बाहेरच्या बायकाच आवडतायत का? माझ्या नवऱ्याने अजून माझं प्रेम पाहिलंच नाहीये. त्यानं किती काही केलं ना तरी त्याला मी माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. आमच्यामध्ये मी कुणालाच येऊ देणार नाही. जी गोष्ट एकदा माझी झाली की माझीच झाली. मग दुसऱ्या कुणी त्याच्याकडे बघितलं ना तरी मला ते सहन नाही होत. जी आमच्यामध्ये आली ती वर गेली. लालेजी, अहो काय जीव घ्यायचा विचार काय माझा? हो, असं का बोलताय? अहो केवढ्या सुंदर दिसताय तुम्ही. असं वाटतंय तुमच्या रूपानं घाळून पटकन इथंच मरून जातोय काय मी. काय बोलताय? चिमटा घ्या. माझा विश्वासच बसना झालाय. एवढी सुंदर पोरगी माझी बायको आहे. खरंच मी एवढी छान दिसते? छान, खरंच लय सुंदर दिसताय तुम्ही. त्या सुंदर शब्दाला सुद्धा नजर लागल इतके सुंदर दिसताय तुम्ही. माझ्या या सुंदर बायकोला नजर न लागावी म्हणून नजर काढली पाहिजे तिची. तुमची बायको एवढी सुंदर आहे तरी तुमच्या आयुष्यात दुसरी एखादी सुंदर बाई आली तर काय, ती असेल लाख सुंदर, पण माझी बायको करोडोंमध्ये एक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ती माझी बायको आहे. तिची सर नाही येणार कोणाला. तुमचं बायकोवरचं प्रेम बघून लय भारी वाटतंय. पण काय हो, मी दुपारी तूप घ्यायला बाजारात आले होते. मग आपल्या दुकानावर पण गेले होते तर तुम्ही नव्हतात तिकडं. कुठे गेला होतात? एवढं खोटं कौतुक करूनही हिचा संशय काही कमी होत नाहीये. अहो बोला की काहीतरी. मी त्या एका बाईला ब्लाऊजची डिलिव्हरी द्यायला गेलो होतो. तिला ब्लाऊज लय आवडला, ती माझ्या प्रेमात पडली. मग आम्ही प्रेमाच्या गुलुगुलू गप्पा मारत बसलो होतो. अहो काय लालेजी, काय प्रश्न विचारता? मी कुठं जाणार, डिलिव्हरी द्यायलाच गेलो होतो. अहो पण ते मला कसं कळणार? तुम्ही दुकानावर नसलात ना की मला काळजी वाटते. तुम्ही असं का नाही करत? एखादा फोन का नाही वापरत? म्हणजे मला कळत राहील तुम्ही कुठं आहे ते. फोन मला नाही आवडत फोन बी. आवडीसाठी नाही, गरजेसाठी वापरा म्हणते. म्हणजे कसं, तुम्ही कुठं गेलाय, काय करताय ते आम्हा सगळ्यांना कळत राहील ना. त्यामुळं आमच्या जीवाला घोर नाही लागून राहणार. थांबा. अहो फोन कोणाचा फोन आहे? तुमचा, तुमच्यासाठी आणलाय. अहो पण मला नाही वापरता येत मोबाईल. तरी पण वापरायला लागेल तुम्हाला. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना, मग हा फोन घ्या. आणि जर तुम्ही हा फोन नाही वापरला तर मी असं समजेन की तुम्ही माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक करताय. अहो तुम्ही या बाहेर, वाट बघते.
नमस्कार मंडळी, मी पत्रकार झुंजार या कुरोली गावाकडून संपूर्ण प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या ह्या गावची, आपल्या कुरोली गावची होळी पाहण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी लाखो करोडो लोकांची गर्दी झालेली आहे. आणि याबद्दल आपण थेट विचारूया आपल्या गावचे सरपंच यांना. सरपंच, मला सांगा की ह्या होळीची तयारी कशी झाली आहे? ॲज अ सरपंच या नात्यानं सांगतो की छान, मस्त आणि सुंदर, एक नंबर. पाहिलं मंडळी, पाहिलं सरपंचांनी किती विस्तृत उत्तर दिलेलं आहे, अगदी संदर्भासहित स्पष्टीकरण. पोरांनो, नीट रचली ना होळी? काय आप्पा, होळी मी रचली. पिटून तर बघा, जर नीट नाही ना पिटली तुमचं पायतान आणि जे त्याचं थोपाड एक करा. आम्हाला कशाला मध्ये घेतोय? काय झालं, पुन्हा शोधतो. आप्पा कुठेच दिसत नाही. ते काय इथंच आहेत. अय पोरांनो, होळी अंगावर पाडून गेलो वा बघा, नाही ते एक दणका घालीन. इकडे ये. का बडबडतोस? माफ करा, त्याला पप्पांची आठवण येते. बापाचं प्रेम नाही भेटलं ना, म्हणून असं बोलतो.